उपयोग करतात कसं काय? ह्याचा अर्थ असा होतो की लोकांचा की सरपंचावर शंका निर्माण होत्या. ह्याचा अर्थ सरपंचाचा वचक नाही. तर सरपंचाने इथून पुढे झालेली चूक ठीक आहे, मान्य, सरपंचाची एकटी चूक नाही, संपूर्ण ह्याची गावची सुद्धा चूक आहे. ऐका, मध्ये बोल नका. तर ह्याच्यासाठी इथून पुढे झालेला प्रकार झाला, आपल्या गावाची वेशीवर सगळीकडे निंदा झालेली. ग्रामपंचायतीची आपली निंदा ह्याच्या आधी कधी पूर्वी झालेली नव्हती. तर इथून पुढं सरपंचानं झालेल्या चुका मान्य करून ग्रामसेवकाची हातभार करावी आणि प्रत्येक कामगारावर वचक ठेवावा. जोपर्यंत सरपंच पदावर आहे त्याचा नावाने म्हणजे चांगल्या स्वरूपात करावं काम, असं आमचं म्हणणं आहे. आणि इथून पुढे सरपंचानं जातीनं लक्ष द्यावं. ऑनलाईन करता येते. चुकी कोणाची? चुकी तो माझी आहे का? पण चुकी आहे. कशी पावती घेतल्या चुकी माझी कशी? काय कशी काय तू काय तू ही जी तुम्ही दाखवता ना पावती, बाळासाहेब पुढे ऐका 2 मिनिटं. ही जी पावती दाखवता ना तुम्ही, त्याच्यासाठी बोंबाची सगळी. मग हे काय? पावती दिली का? मला आता ही गोष्ट कुणीतरी वाच्यता केली म्हणून चुकी वाटली. नाही आहे काय काय की ज्यावेळेला काय कळलं तेव्हा मी माझ्या फायला लावून पावती ठेवली. आपाचा हिशेब केला म्हणून पावती आहे तेवढं मला बोलतोय. हाय म्हणता 15,000 कोणी येऊन दिली पावती इथं आम्हाला आणून दिली, त्याने काढून दिली मला. मागल्या 2 दिवसातच आणली आमच्या घरात फाईल. हा मग आता तुम्हाला ही गोष्ट हे कोणतरी कोणतरी कुठेतरी पडपडली असते ही, तर त्या गोष्टीचा तुम्हाला राग आहे. मी आहे की पट्ट्या 15,000 आता त्या ग्रामसेवकाला 10 रुपये राहले की बोंबल लागले. बोंबला 100% मी काय म्हणलं त्याची खाली नाही चौकशी चुकीची नाही ना ही सांगायचं तुम्हाला. त्यामुळे वैयक्तिक कुणी वैयक्तिक काढू नका. असू द्या, यांची किती स्केअर फूट लागला ती काय असेल ती तसं नाही. मला तुमचा आता समजा मग आता तुम्ही सांगितलं मोठं बुद्धी झालं. मला 15,000 पावती 1500 स्क्वेअर फूट काढायला सांगतो मला बोलाय पण माझी कुठली बोल आहे. बोल ना, बोल. अक्षय अरुण गवळी 600 स्क्वेअर फूट त्यांनी 3,000 रुपये. मी म्हणले की माझं 15 घ्या, नंतर तुमचा काय सगळ्याचा विषय होईल त्यावेळेला मी सगळ्याचं भरायला तयार आहे. बरोबर, यात काय चूक? तर कोणाचं किती कोण ह्यात काय माझं एकट्याच कमी नाही, बऱ्याच जणांच कमी आहे. बरं आता ह्याच्या पुढलीकडलं सांगतो. जर वर्षी ज्यावेळेला पाणी असतं आडाचं पट्या मळ्यात वगैरे आम्ही सगळे पाचतो तेव्हा मी ठरवतो सगळे दर सगळ्या शेतकऱ्यांना परवडतील असे एकरी 1,000 रुपये नाही काय 500 रुपये हे असं ठरवतो. आता ह्यानी पावते तशाच काढल्या. मी म्हणलं तसं नाही, कुठल्यालाही परवडलं पाहिजे, घेणाऱ्यालाही परवडलं पाहिजे, ग्रामपंचायतलाही परवडलं पाहिजे. सुरुवातीला घर बांधणार आहे 5 रुपये द्या का पावती. जेव्हा त्याचं घर पूर्ण होते त्यावेळेला आपली कर्मचारी बदल्यानंतर मोजायचं त्यांना माहिती तुम्हाला एवढं वर्ष ते दाखवलं असं. बरं ही काय माझी एकटी नाही, सगळ्यांचंच आहे ना. कमी कमी जास्त कमी जास्त माझं सगळ्यांचं. माझं नाव कर्मचाऱ्यांचा मोकळे कुणाचंच मोकळं नाही. भगवान सगळ्या मोबाईल करता माझ्या घरी तू माझ्या घरी मोबाईल कशाला करता माझ्या कशाला मोबाईल करता बाबा जर वर तुम्ही दरवर्षी नवीन घर झालेली मोजायला जाताय नाही जाता नाही लावता. रजनीकांतचं घर मोबाईल गेला, रजनीकांतचं गाव बांधलंय कशा मोबाईल गेला मोजले की अगोदर पण मोजले. आता कशाला घरी मोबाईलला मग त्यांचं काय झालं घेतलं नसेल त्या फुटला आलं नसल्यामुळे 9 नंबर आपला तयार झाला.
त्यामुळे ते परत डबल मागणं घेता येत नाही ना आपल्याला. आता ऑनलाईन असलं नाही, नाही, online कसं? प्रॉब्लेम होतो हो. बघा, तुम्हाला जे काही गोष्टी वाद होत आल्या त्या गोष्टी आपण विषय करून सांगावं. आणि स्वतः सरपंच कशा पद्धतीने आनंद दिली बाबा हे काय आहे, दप्तराची चौकशी होती. जो दोष आहे, त्याला शिक्षा व्हावी. आज म्हणजे दप्तर सील झाला, विषय संपला. असं नाही कोणा मला शंका की बाबा आता तर सरपंचाने सांगितलं आणि पुन्हा दप्तर दुरुस्ती केली आणि पुन्हा चौकशी दिली. हा विषय पहिला तुम्ही त्याची खात्री करून घ्या. दुरुस्त होत नाही कसं होत हा, हा. दुसरी गोष्ट इथून पुढं या अर्ध्या पावत्या काढायचा उद्योग आहे. नाही नाही कसं होतं माझ्या सांगतो घर बांधणी असते चालू माणूस काय करते तिकडे पैसे चांगलं वापरते इथं सांधा गावतोय अहो थांबाई जरा आता पैसे माझं खर्च झाले घर बांधणी झाले आता एवढं देतो परत एवढं देतो मग आता तुम्ही परत मग असा एखादा विषय येतो की माशू म्हणून मला का जाट्या लावा तसं त्याला काय बोल तसं त्याला काय बोललं का ते माणसाचे राग येतोय माणसाच काय झालं माहिती आहे का त्या विषयावर काय बोललं करेक्ट बोललं राग येईल चालू मग काय कर्मचारी काय सांगितलं घर बांधण्याचा जे विषय आहे की त्याचं स्क्वेअर फूट प्रमाण पैसे घ्या फक्त लय दट्या लावत बसू नका आज ना उद्या देत म्हणतो उद्या जावा परवा जावा असं काय सांगा असं झालं विषय काय सांगा? माझा विषय होऊ द्या. माझं काय ऐकून घ्या की. माझं काय ऐकून घ्या. तुम्ही सर्वसाधारण शेतकऱ्याला आणाचं पाणी तुम्ही देता त्यांच्या पावती करता एखादा उद्योजक असेल ऐकून घ्या एखादा उद्योजक असेल हा उद्योग हा, तुम्ही त्यांच्या दोन मिनिट थांबणार तर उद्योजक बाळासाहेब जगदाळेविषयी तुला बोलायचं हे मला माहिती ऐका सांग. त्याचं नाही गावात ए, बाबा गाडी ती. थांब जरा, जरा थांब जरा. विषय बरं, तसे उदाहरण सांगतो. हे सांगू दे प्रत्येकाला सांगतोय, सांगतोय ना, विषय ते सांगतोय ताकद विषय माहिती ए, थांब, 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 थांब. त्याला सांगू दे, सरपंच. बाळासाहेब जगदाळे हा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीनं पाणी येतं ट्रॅक्टर आता भारतातून त्यानं पाणी येतं ती सगळी यंत्रणा आहे इंजिन त्याचं ट्रॅक्टर त्याचं सगळं त्याचं आपण किती घेतो पैसे आता आबी वगैरे 50 रुपये घेते एका टँकरमध्ये ज्यावेळेला आपली ही व्यवस्था नव्हती कॉन्क्रीटची वगैरे त्यावेळेला पाणी साठवत बऱ्याच ठिकाणी आपल्या गावात तेव्हा त्याला आम्ही काय म्हणालो जरा म्हणून टाका ती म्हणून टाका ती काय म्हणा तुमचं सार्वजनिक काही बी काम सांगा मला मी करायचं आहे तुमच्या गावात त्यानं त्या काळात आपण टाकलं म्हणून काय टाकला एक दुसरा विषय सभापती आपण कॅनव्हासचं काम करत होतो घरटी वर्गणी 2,000 काढली बाळासाहेबांना मागितलं 15,000 रुपये सार्वजनिक कामात दिले आपण देवळाची वर्गणी मागितलो अभियानमध्ये आता त्यानं मला 15,000 दिले त्याला काय मागू आता एका टँकर मला 50 रुपये त्याचे किती पैसे होते त्यांनी किती दिलं आपल्याला आता हे विषय कसा सांगतो वैयक्तिक संबंध तुमचा असते एखाद्या माणसाबद्दल त्याला आपण थोडं काय तर गोष्टी शिथिल जातो गाव हे कुटुंब आहे हे कुटुंब प्रमुख आहे त्याला माहीत आहे सगळं त्याने मामा मदत केली त्यानं मदत केली त्यानं करून टाकला त्याचं मोजमाप ठेवलं मग त्याचं मोजमाप ठेवलं गेलं नसेल किंवा कमी ठेवलं असेल किंवा असं झालं असं दुसरं एखादं उदाहरण असतं तर सांगा बाजार सोडून एखादा तू काय एखादा मुद्दा असेल तरी बोला पण हे ग्रामसेवकचा मुद्दा आहे तुमचा ग्रामसेवकावर 100% ग्रामसेवक नाही. काय विषय नाही नुसतं 30 का 38 काहीतरी प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे आपण योग्य उत्तर त्यांना द्यायचे त्यानुसार आपली जनगणना होईल आणि आपल्या शेजारी वगैरे कोणी लोकांना त्याची माहिती द्या लोक म्हणजे आपले शिक्षक वगैरे घरी आपले आली त्याची जनगणना करून घ्या. त्यांच्या पद्धतीने सांगा म्हणजे अन्नसाहेबांनी दिलं की अन्नसाहेब आता ते आहेत तुम्ही कसं उत्तर देणार 7 दिवस झाले हे आपल्याला आता तिथं आलेली जमायला पावती पुस्तकं काढलेले तुम्हाला दाखवतो आपण सगळं किरकोळ पाहिजे हो असं म्हणजे आम्ही काय आम्हाला कसं हे काय विषय सांगतो आपलं आपण जे आराज पाणी वापरतो ती एक तुम्ही कोणी घेत देत नाही जसं येईल तसं आपण वसूल मला एक रकमी घेतल्याशिवाय तुम्ही उतारा देणार आपण एक रकमी कशी घेत नाही म्हणताय तसं नव्हे तू दिली तरी घेणार की एखादा म्हणणार असं नाही, काय म्हणते मला ते काय म्हणते तुम्ही एक रकमी भरल्याशिवाय तुम्हाला उतारा देणार नाही मग तुम्ही बाकीच्यांचं फोकस करणार असं काय नाही आपण सांगितलं त्यांनी सांगितलं त्यांना पाहिजे पाहिजेच ना जसं आम्ही त्या घराची नोंद पण घेत नाही उतारा देत नाही. मग आता बाकीच्यांना पण कसं ही रेली गोष्ट आहे. आता ती गैरहजर आहे, तुम्हाला विचारून काय करायचं ती पाहिजे ना. उतारा दिला की बरं रक्कम भरून घेतलं त्यावेळेस किती उतारा दिलेला आहे परवाना पण माहित आहे त्या 2-3 महाराजांचं पाणीपट्टी रक्कम भरा तुमच्या घराची उतारा नोंद घेऊन जावा मला तसं टप्पा म्हणला असतं मी टप्पा केला असतं ना मला त्यांनी सांगितलं त्यांचं काय अडचण नव्हती आपण आपण असं की कोणाला दगा लावला नव्हता किंवा काय नव्हतं. तुम्हाला त्यांनी फोन लावला तुम्हाला लावल्यानंतर त्यांनी तुम्हाला मला विचारलं फक्त विचारलं दर तू किती मी म्हटलं आपण 1,000 रुपये 1000 घेतले एवढं विचारलं त्यांनी मी मला काय म्हटलं का बा तू सगळी रक्कम भरली तर तुला सगळे उतारा सगळे काय सगळे विषय? भरायचे उत्तर देणार
कोण म्हणलं सर ती पाहिजे ना. आता साहेब म्हणले मला मग मी काय म्हणतोय मग लक्षात आलं का? ती मी पाहिजे असं तर काय तुम्हाला म्हणतो? तुम्हाला विचारून काय उपयोग आहे? ती पाहिजे ना, त्यांना माहिती आहे ना ती बोललं न बोललं की. तर ह्या सगळ्याची अडचणच दिली आहे. एखादा विषय बोलला की कोण म्हणलं त्यांना म्हणतात असं होतं. मग तर त्यांनी मेडिकल टाकलं मला त्याला काय पाहिजे करायचं तुम्ही सांगा. आणि मेडिकलला जा आता त्या औषध मी काय आता ग्रामसेवक म्हणजे आता आजचे 2 दिवशी उत्तर पुन्हा 2 दिवसांना मेडिकल टाकतात म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर तर द्यायला लागते ती म्हणून. तुम्ही ताटली घ्या ना, ग्रामपंचायत जो विचारानुसार घ्या. ती वाढवून घ्यायच्या, घेता येते. ग्रामस्थांची मतं आहे, वाढवून घ्या. ग्रामसभा आली का तुम्ही जेवण करा. काय 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 असं काय ते सांगता विषय घेता का असं बोलू नको. स्पेशल ग्रामसभा घ्या. हा ही मान्य. विषय ग्रामसभा लावायचा अधिकार असं सांगा. विषय ग्रामसभा करून लावा लावा. ना, त्यांचं त्यांनी गावात सोय ग्रामसभा होती. होणारच रे. हा, ही ग्रामसभा घ्यावं शकतात असं नाही म्हणून काय तुम्ही रद्द करा. एका विषयासाठी थोडीच ग्रामसभा घेतला बाकी विषय सगळं संपलं ना विषय असं आहे ना. हा, विषय विशेष ग्रामसभा घ्यायची. विषय ग्रामसभा लावून काय अडचण नाही. एक मुद्दा आहे त्या ग्रामसभेच्या बराच तक्रार आहे. हम्म. नसेल विशेष ग्रामसभा घ्यायची तर सगळ्या ठराव घ्या की त्यांनी युट्यूब केले तर सगळ्यांनी त्यांना उद्योग केलं जाऊ तिथे जाऊ तिथे. लक्षात ही चौकशी लावली. ठीक आहे, काय? हे थांबा, विषय सांगतो मला. सोमवारी मी माझा स्वतःचा अर्ज पंचायत समिती देतोय. ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची चौकशी प्लस दप्तराची चौकशी, दप्तर तपासणी स्वतः मी अर्ज देतो. दप्तर तपासणी आपल्या पंचायत समिती मार्फत होऊ द्या आणि कुणावर काय कोण दोषी असेल त्यावर कारवाई होईल. भगवान चौकशीचा उत्तर सांगाय. भगवान काय चौकशी? पावतीवर एक पावती, खाली एक पावती. नाही पाहू तशी असते. काय द्या तुमच्या रेकॉर्ड आहे का नाही? सदस्यांच्या मोबाईल सगळ्यांची चौकशी होती. काय चौकशी आता 10,000 रुपये पावती नंतर केस भरायची, लागल तेव्हा पावती द्यायची, तोपर्यंत पैसे वापरायचे. ठीक आहे, सोमवारी मी अर्ज देतो. ते नाही सगळ्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतच्या दप्तराची सगळी चौकशी. म्हणून बाहेरचं पोल लावण्यापेक्षा गावातलं नाव एक एखादं तरी बरं. पुन्हा नाही घेतली तिथं वाचा का अंदाज. पुढच्याला माहित आहेच की ग्रामसभेचा. पुन्हा घेतलेले का नाही तिथं वाचा का अंदाज. पुन्हा किती आहे काय तिथं स्क्वेअर राहू द्या पण किमान घेतलंय तिथलं कळलं. अजून पण ह्यात येणारी माणसं आहेत बरं का अजून. तुम्ही असं म्हणता की त्याचं एवढंच घेतलं असं नव्हतं. असं सांगतो. एकाने एक एखादी एक असा विषय नाही मी सांगतोय आता. काय मी काय दुसरी जातो अशी काय सांगतो असं काय तुम्हाला काय कळलं नाही. हा. जेवण लक्ष्मण त्यांना 10,000 रुपये, आकाश अरुण गवळी 3,000 रुपये, शारदा साहेबला गवळी 2,500 रुपये, उदय चंद्रकांत पाटील 2,000 रुपये, शैलजा रामचंद्र कवळे 4,500 रुपये, आशिष शिवाजी विद्ये 15,000 रुपये, नामदेव जगन्नाथ विद्ये 5,000 रुपये, मोहन तुकाराम विद्ये 5,000 रुपये, चंद्रकांत काशीनाथ मूर्ती 3,000 रुपये, अशोक गोटकोळे 10,000 रुपये, अंकुश दुबुले 20,000 अधिक 10,000 असे 30,000 रुपये, उत्तम चव्हाण 10,000 अधिक 5,000 असे 15,000 रुपये आणि अमोल चव्हाणचे 9,000 रुपये. भगवान ती पावती बुका नाव. भगवान पावती बुका नाही. कसं बोलतोय? पाणीपट्टीत भरले पैसे, पावती दिली. पावतीवरूनच काढले मी. मग कुठे पावती बुका नाही. सगळं सांगा म्हणलं ना. आणि तिकीट पण आणा. हो, हे तिथले एकदा पण आणा, तिकीटला घरी पडले बघू या सगळ्याची. जमाला कधी तिथले चाललंय. पावतीनं काढले का हे पैसे? भगवान नाही 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 तात्या, काय ही आपण पावती पुस्तकं सगळं काढलेलं आहे. बरोबर आहे. काय तिकीट काय धरलं असणार आहे ना. ते सांगतो आम्हाला तुला. पहिलं धरलं असणार आता आहे. आपल्याला सांगतो काय ही आपल्या पावती पुस्तकं सगळं काढलेलं आहे. काय आणि तीर्थ वगैरे ते अन्ना साहेब असेल सांगतो असं विषय म्हणजे- ऐका की माझा विषय पूर्ण होऊ द्या. आता आपण सोमवारी चौकशी लावतो सगळ्या गोष्टी. नाही ना, किर्ला नोंदी काय नोंदी? त्या तर पावती घ्यायची जशी पावती नाही त्या पण पावती दिली नाही भेट पाहिजे त्याची किल्ला नोंद घेतल्या नाही 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 पावती हे आपण काढतो. जमा झाल्यानं स्टेशनला रक्कम बघितली पाहिजे का ऐका नाही? की माझं म्हणणं नाही की ती पावती स्टेशनला रक्कम जमा झाली पाहिजे बाबा. काय त्या नसतं तारखेला कळलं कधी- किती तारखेला ती की पावती आपण वाटल्या, काढले त्याच्या पावती दुसऱ्या तुझं दिवशी म्हणणं रक्कम समजलं? काय स्टेशनला होतं? जमा ऐकून झाली ये पाहिजे. फक्त. काय होतं? मला 24 ला. आपण हे पावती बरं का ऐका मी काय म्हणतोय की आपण पावती पुस्तक कार्बन कॉपीनच काढले अशी काही वरची पावती नव्हती. तुमच्या लक्षात घ्या. कोटी काय काय हा, कार्बन कॉपीवरच काढलेलं असं म्हणतोय. आणि जे काय असेल ते रेकॉर्ड आपण सोमवारी आणून पूर्णपणे सगळं चेक करून घेऊ काय असेल ते जाणवलं. 25,000 रक्कम जमा पाहिजे ना. ते सांगतो ना आम्ही. पण आता तसं होत नाही आपल्याला. पावती काय नाही. हा, असा विषय आहे. घेतलं तर भेटली असतं. त्याच गोष्टी सगळ्या आपल्याला मॅम सोमवारी आज देतो सगळ्या करून टाकतो काय अडचण नाही. आता काय करणार? हा. शक्य आहे काय अडचण नाही काय अडचण नाही.
तुमची अशी शंका असेल की आता जरी दाखवायला थोडं बाबा नाही वरती किंवा केले तिथं पावती बुकावून घेतली. तर आज रोजी आता या सगळ्या हात लावायला नाही चौकशी ग्रामसेवकाच्या अंडर खाली जी दप्तर असेल ती सील करून ठेवा ना. न्यूज नका, ते चौकशी लावा. कर्मचाऱ्यांनी थांबाय सांगायचं, नाहीतर धनीर आला, मैताला आला, नुसतं तोंड दावा आला. कर्मचारी ग्रामपंचायतीचं वेगळा मुद्दा आहे. हजर राहायला हवा, नाहीतर ते ज्याला होत नाही त्याला सोडायला हवा. बरं खाली कार्बन लय कार्बन काढतो मग तेच वीस मध्ये केला कार्बनवरच काढले तुम्हाला मोठे ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही विषय. घरपट्टीची पावती कार्बनला 800 रुपयाकडे आहे, बरोबर काल पावतीवर 28 रुपयाकडे आहे. हा. अशा काय पावत्या काढल्यात ना. अति बरोबर आहे. पण ते चौकशी कसं लावा. अशी एखादी ऐका की अशी एखादी पावती तुमच्या तक्रारदाराकडे आहे का तुमच्या? एक तरी पावती आहे. तुम्ही एक बी दाखवून आणून चौकशी लावायला दाखवली पाहिजे पावती दिली नाही, हा विषय नाही माझ्या. पैसे मारून दिला तर या दोघांनी मला फोन केला नाही म्हणलं जेव्हा माझ्या नावाची पावती काढून द्या तेव्हा पावती नाही म्हटलं नाव जिथे नाव देऊन आणि ह्याच्या नावाने पैसे मागून घेतले त्याला. मग कशा फोन करता खाली दोघांनी करता मला फोन. आणि त्या पावतीचं त्या 1800 मला एवढंच सांग सध्या. हा? पावत्या नाही, पावत्या काय नाही. पैसे? 2000 काय तर मागतो मला. 2000 चौकशी लावा बाबा. पावती देऊ. ते म्हणते पैसे तुम्हाला देत नाही. माझ्या पावती भरून द्या. आणि भगवानचं जे काय असेल त्याला त्याच्या हाजरीत त्या वेळेला उपस्थित राहू द्या. नसेल तर असा ठराव गावाचा कोण लागतो बघा, ठराव देत असला एखाद्या गरीबाचं लागू द्या. हे बघा ग्रामसेवक इथं नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.